सद्गुरुनाथ भोसले महाराज की राज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ दंडोपंत महाराज की। श्री ज्ञानदेव महाराज की जय। राम कृष्ण जय निर्माण होता। माझ्या वृत्तीमध्ये असे संकल्प निर्माण होतात। कसे की पंढरपूरला जावे, पंढरीशी जावे ऐसे माझे मनी विठाई जननी भेटे घेऊन। बरं, पंढरीला जावं कशासाठी? कोणाच्या लग्नासाठी नाही, कोणाच्या अस्थि विसर्जनासाठी नाही। मग पंढरीला जावे का? कशासाठी? कुणाचं लग्न आहे नाही, मग कशाबद्दल? पंढरी जावे अशी माझे मनी विठाई जननी भेटे घेऊन, यासाठी। विठाई जननी केव्हा भेटेल, कसं भेटेल, यासाठी। नलगे तयाविण सुखाचा सोहळा, त्याला बघितल्याशिवाय मला सुखाचा सोहळा नाही, त्यांना बघितल्याशिवाय मला आनंद वाटणार नाही, अशी त्यांची तळमळ आहे। नलगे तयाविण सुखाचा सोहळा, मग लागे मज ज्वाळा अग्नीची। जसं अतिशय उन्हामध्ये आम्ही बाहेर वावरामध्ये गेल्यावर कसं झळा लागतात की विश्वासासाठी, किंवा जिथं चूल पेटलेली आहे त्याच्याजवळ बसल्यावर कसं लागतं, तसं मला रात्रंदिवस ते झळा लागले। नलगे तयाविण सुखाचा सोहळा, सुख नाही, सुखीची पंगत असेल, चांगल्या प्रकारे जेवण असेल, पोळ्यांचा लाडवांचा जेवण आहे, आवडणार नाही का? आवडणार? जीवाची ज्वाळा। लक्षात नलगे तयाविण सुखाचा सोहळा, लागे मज ज्वाळा अग्नीची। मला अग्नीजवळ गेल्यासारखं वाटतं, सगळ्या अंगाला आग लागल्यासारखं वाटतं। काय नाही, मला समाधान नाही, मला सुख नाही,
माणसाला आपल्या मनासारखं झालं तर समाधान, तसं मनासारखं नाही आहे, तत्वासारखं. एक एक माणसाला घरात मनासारखं स्वयंपाक केल्यानंतर की राग येतो, क्रोध डोक्यात एवढे एवढे. विचित्र विचित्र. आजपासून 70-80 वर्षात महाराज तरुण होते, पण महाराजांचा दबदबा होता. नाना शेळके त्यांच्या बाजूला एक चांगलं संतांना मानणारा असा माणूस होता. त्या माणसाने शहरातले मोठे मोठे महाराज, पंढरपूरला भरपूर लोक जातात, अस्थि विसर्जनम, त्याला पंढरीला जनावरे लई केली जातात, म्हशी, गाई, घोड्यांचा बाजार, 5-5 लाखाला घोडा. हो, पूर्वी, आताचा विचार करू. या प्रकारे घोडा विकलेला नाही, मग कशाला जायचं? त्याच्या लगेच सांगितलं, विठाई जननी भेटे. त्या विठाई, आता विठ्ठल हा पुरुष आहे, पण त्याला जननी म्हटलेलं आहे का? त्या ह्या सगळ्या जगाची जनिती आहे. हे सर्व ही देवलोक, देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, राक्षस, जीव सगळे, पशु, पक्षी, जीव, जंतू, अणु, परमाणू त्याच्यामुळे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा, हे प्रसवला विश्व तोचे सर्व होय दानता. दिसत नाही त्याला. पांगळे कोणाला म्हणतात? ज्याला चालायला येत नाही त्याला. मग जग अंदाज सगळं. या जगामध्ये समोर दिसत आहे कितीतरी माणसं, शेजारचा, पुढचा, मागचा, असे माणूस बिला उचललं जाऊन बघत आहे, पण दिसत नाही. आपलं नातलग, आई, वडील किंवा कोणीतरी मरत आहे, आपण खांद्यावर घेऊन त्याला विसरलो आहोत. आपल्या इथे कोणीतरी श्रीमंत, चांगले धनाढ्य, ज्याच्या 30,000 कामगार काम करत होते, जुनी मिल, 30,000. ए मिल, बी मिल, सी मिल, माहीत नाही. विषय सांगतो बघा, लक्षात घ्या. हे तुमचा शर्ट तुम्ही नाही, हे तुमचे कपडे हे तुम्ही नाही, हे तुमचा चांबडा आहे तुम्ही नाही, याचा मांस तुमचा आहे ते तुम्ही नाही. मासाचे हाड मोडला, काय मोडला? प्लास्टर करायचं, हाड मोडला. हाड तुमचा मोडला, तुम्ही नाही मोडले. हाडाच्या गुणधर्ती खराब झाला, ते सगळे. पण जो कोण आहे तो माहिती. तुम्ही कोण आहे? शंकराचार्यांनी एकाला प्रश्न केला होता, कस्तम शुशुकस्य कुतवाची गतम किम नाम ते त्वं कुतुक आगती असी एतन्मय एकदम वज्रचाभ्रकम त्वं मत्प्रीती विवर्धनोऽसि. कोण आहे तू? त्याने उत्तर दिलेलं आहे, न अहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण न क्षत्रिय न वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न ग्रही न वनिष्ठो
भिक्षुर्नाहं निजबोधरूपो, मी आत्मा आहे, मी भगवंत. विषय तुम्हाला सांगतो. समर्थ धोंडोपंत महाराजांच्या समोर माझ्या अंदाजाने 45वा कीर्तन. महाज्ञानी साधा नाही. तुम्ही कोण आहे तुम्हाला माहित आहे, पण देव काय ओळखता? सूर्याच्या घरी अंधार कवाही जाऊ शकत नाही. नाही जाणार, नाही जाणार. का का अंधार का जात नाही? त्याची शक्ती नाही तिथे आहे. तो अंधारच प्रकाश होत जातो. तसं देवाला बघायला मनुष्य देवच व्हावं. नाथ बाबांनी भागवत मध्ये सांगितलं, देव होऊनी देवा याजीचे, म्हणजे पूजा कर. पहिला देव हो. देव होऊनी देवा याजीचे, देव होऊनी देवा भजीचे, हे वेदांत विषयी माझी आई निश्चयशी उद्धावा. हे वेदांत विषयी. पहिला तू देव हो, मग देवाकडे जा. पहिला प्रकाश हो, मग सूर्याकडे जा. अंधार जाऊ शकत नाही. का अंधार का जात नाही? त्याची शक्ती नाही तिथे आहे. तो अंधारच प्रकाश होत जातो. तसं देवाला बघायला मनुष्य देवच व्हावं. नाथ बाबांनी भागवत मध्ये सांगितलं, देव होऊनी देवा याजीचे, म्हणजे पूजा कर. पहिला देव हो. देव होऊनी देवा याजीचे, देव होऊनी देवा भजीचे, हे वेदांत विषयी माझी आई निश्चयशी उद्धावा. हे वेदांत विषयी. पहिला तू देव हो, मग देवाकडे जा. पहिला प्रकाश हो, मग सूर्याकडे जा. अंधार जाऊ शकत नाही. तसं जड देह तुम्ही जाऊ शकत नाही. पहिला तुम्ही देव बना. देव बना म्हणजे विठाल लागे मत ज्वाळा, नरगे तयारी, नरगे तयारी, लागे मत ज्वाळा, अग्नि क्रिया, 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 नरगे तयारी. आपल्या माथ्याला तिन्ही मजले भरून चौथा मजला महाराज का येणार, मागे ना येणार. महाराजांनी असताना त्यांनी सांगितलं, तो दर आषाढी एकादशी किरकोळने आवाढव्य. महाराजांची शिष्य, माझी 2 शिष्य, 2 महाराजांची. 6 तंबू एकाला आहे, 1 ट्रक आहे, एकाला टेम्पो आहे, व्यवस्था आहे. स्वामी तुम्ही का येणार? मग तुम्ही येत नाही आषाढी का येणार किंवा त्याचा विचार. महाराज आलेत का? येणार आहे, येणार आहे. एवढं त्यांना माहिती. विषय का? गुरुची भक्ती देवापेक्षा. सकळ देवाचाही देवाचाही देव, सकळ देवाचाही देव, सकळ देवाचाही देव. सद्गुरुराव एकला, सद्गुरुराव एकला, सद्गुरुराव एकला, सद्गुरुराव
सद्गुरुराव राम केला ब्रह्मज्ञान राम केला ब्रह्मज्ञान राम केला ब्रह्मज्ञान राम केला ब्रह्मज्ञान वशिष्ठ मुनी तारक 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 कृष्ण शांती पनी गुरु केला कृष्ण शांती पनी गुरु केला राम हा कडवा कसा आहे जितके देव त्या देवांचा मुख्य गुरु कोण दत्तात्रेय दत्तात्रेयांनी 24 गुरु केले एका सर्पाला गुरु केले कसं वाया करू एका वेश्येला गुरु केलं एका मुलीला गुरु केलं मुलीला बघायला आले आणि आईबाप गेले भले होते शिंगणापूरला मग आलेलं अथाला लिंबासा वगैरे म्हणले मग त्यानं काय ती द्यायला पाहिजे ना घर बघितले तांदूळ नाही साळी आहे त्यांनी तांदूळ साळी कांड्याला खन खन आलं सगळ्या बांगड्या काढल्या एक एक एकदम सगळ्या नाही ते विधवा लक्षण एक एक बांगडी आता वाजत नाही तांदूळ पाखडून तयार केलं त्यांनी बाळ आईबाप शिंगणापूरला मग तू पसंत विशेष मग असे त्याचे गुरु संतानी से ले ये 8 के चिले बाट के गुरु रात को आए सुबह को भागे असली गुरु अंतराळा ज्ञान दिवा जाणणारा गुरु पाहिजे दत्तात्रेयला सांगितलं मी कुठे आहे अतृषीकडे ते माझा वडील आहे मग तुझं काम झालं की म्हणे गुरुशिवाय नाही भगवान श्री हरिपंत हरिनाथ त्यांनी सगळ्यांना मार्ग दिला त्याने होऊन सांगते नामदेवा तू कच्चा आहे तुला सद्गुरू भेटला नाही नुसतं भजन शिकवणारं मिळालं अंतरातली ज्योत तुला माहिती कसं मिळेल जा औंढ्या नागनाथ जा तिथं तुला गुरु मिळेल विश्वबाद खेचर गेला पंढरपूरहून औंढ्या नागनाथ दूर आहे चाल गेला औंढ्या नागनाथ पगडी वगैरे चांगली बांधली विणा लावलं झाम 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 आत गेला आत बघतो तर काय औंढ्या नागनाथाच्या पिंडावर एक म्हातारा ढुंगण दिसत धोतर फाटकी